मागच्या वेळी आपण भारतातील वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे वाहतुकीच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली. ज्या काही आर्थिक उदारीकरणामध्ये जी काही तोंड देण्यासाठी किंवा समस्याचं निराकरण करण्यासाठी ज्या काही व्यूहरचना ठेवल्या गेलेल्या होत्या त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा केली. त्याच्यानंतर रेल्वे वाहतुकीसाठी ज्या काही आपण सूचना गृहीत धरलेल्या होत्या किंवा नीती आयोगाने किंवा त्याचप्रमाणे जितक्या काही योजना झाल्यात पंचवार्षिक सष्टम 7वी 8वी 9वी त्या सगळ्याच्या सगळ्या योजनेमध्ये नेमकं ज्या काही सुधारणा झाल्या त्याबाबत आपण चर्चा केली. आज आपण बघूया की रेल्वे विकासासाठी जी काही केंद्रीय रस्ते निधी जी असते ती कशा पद्धतीने उपयोगामध्ये आणलं जातं. तर 4 पदरी जे काही महामार्ग आहेत आणि त्याच्या प्रति किलोमीटर अनुक्रमे 4.5 कोटी रुपये ते 8.5 कोटी रुपयापर्यंत एवढा मोठा खर्च त्या सरकारवर पडतो. आणि चालू उत्पन्नामध्ये सुद्धा हा रस्ता बांधणीचा खर्च सतत चालू असतो. 2000च्या केंद्रीय रस्ते निधी अधिनियमानुसार स्थापन केलेल्या निधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 2 सप्टेंबर 1988 पासून 1 रुपया प्रति लिटर प्रमाणे उत्पादन कर आकारला जात होता. त्याचप्रमाणे 2003 मध्ये सुद्धा या निधीत 6030 कोटी रुपये जमा करण्याची अशी अपेक्षा होती सरकारची, पण ते तसं काही झालं नाही. त्याच्यानंतर या निधीत जमा झालेल्या डिझेलच्या रकमेपैकी 50% रक्कम ही रस्त्याच्या विकासासाठी खर्च करण्यात आली. म्हणजे पेट्रोलवर मिळालेला भार नाही किंवा फक्त डिझेलमध्ये जे काही नफा झाला, जे काही उत्पन्न मिळालं त्याच्या 50% जो काही नफा आहे तो नफा सरकारने रस्ते सुधारणेसाठी त्याचा उपयोग केला. त्यानंतर आपण बघूया की राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प जे NHDP ज्याला म्हणतो, नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम्स जे म्हणतो आपण, राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आपण म्हणतो. त्याच्यामध्ये 1995 मध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि देशाबाहेरून प्राप्त झालेल्या कर्जामधून कार्यान्वित करण्याच्या 5 महामार्ग प्रकल्पाच्या पूर्तीचे कार्य त्यावेळेस सुरू करण्यात आलं. 6000 किलोमीटर लांबीचा जो काही पल्ला होता तो 4 भागामध्ये विभागला गेला. 6000 किलोमीटरचा दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई या महानगराला जोडण्यासाठी सुवर्ण चौकण ज्याला म्हणतो आपण, एक थोडंसं नोटिंग ठेवा तुम्ही की त्याला सुवर्ण चौकण विकसित करणे या अधिपत्याखाली ते केलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघूया की रस्ते निर्माण कार्यास खासगी क्षेत्राचा सहभाग कसा झालेला है ना. जे काही सरकारच्या ज्या काही नवीन आर्थिक धोरण जे काही ठेवलंय त्याच्यामध्ये खासगीकरणामध्ये भर दिला गेला. रस्त्यासारख्या महत्वाच्या आधारभूत संरचनेच्या निर्मितीमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी सरकारचे वर्तमान धोरण तर राहिलेच, परंतु सरकारद्वारे जे रस्त्याचे जाळे म्हणून आपण जाळे निर्माण केले गेले ते अनेक दोषांनी युक्त होते. अनेक महामार्ग आणि राज्य महामार्ग एक पदरीच होते त्यावेळेस आणि त्यांना द्विपदरी करण्याचा आवश्यक झालेला. बरोबर. आता तुम्ही बघितलं असेल की नागपूर पासून तर मुंबईपर्यंत समृद्धी मार्ग आपण केलेला आहे ना. आता त्याचं थोडंसं हलकसं काम कोविड-19 मुळे थांबलेलं आहे, परंतु ते सुद्धा होईल. रेल्वे क्रॉसिंग पूल्स बनवले गेलेत. त्याच्यानंतर रुंदीकरण पूल्स वाढवण्यात आलेत, उड्डाण पूल बांधण्यात आलेत आणि त्यामुळे या कामासाठी जे काही खाजगी मदत जी घेण्यात आली त्या दृष्टीने सरकारचे रस्ते क्षेत्रात सुधार करण्यासाठी अनेक पावले उचलले गेले आणि ते बरोबर सुद्धा आहे. आता जे काही सुधार करण्यात आले ते कोणते सुधार करण्यात आले ते आपण बघूया. पथकर समाप्त केला असून ऑक्ट्राय क्रमाक्रमाने समाप्त करण्यात आलेला आहे ना. समजा तुम्हाला बघायचं असेल तर वर्धेच्या नागपूरमध्ये जातपर्यंत आपल्याला 2 ऑक्ट्राय लागायचे. बरोबर. काही दिवसांनी ते दोन्ही ऑक्ट्राय बंद झाले, परंतु समृद्धी मार्ग निर्माण झाल्यामुळे आता फक्त एकच ऑक्ट्राय आहे नागपूरपर्यंत जातपर्यंत. बरोबर. त्याचप्रमाणे सरकार तुम्ही जाम या मार्गाने जर का गेलेत नागपूरला, म्हणजे वर्धेवरनं जाम आणि जामवरनं नागपूरला गेलेत तुम्ही, तर तिथे सुद्धा तुम्हाला फक्त एकच ऑक्ट्राय मिळेल. बरोबर. तो जलद वाहतुकीसाठी केलं. त्यानंतर दुसरं जे होतं ते रस्ते क्षेत्राला जो काही उद्योग म्हणून घोषित करण्यात आला, त्यामुळे या कार्यासाठी जे काही कर्ज घेण्यात आलं ते ऋणपत्रे विकून घेण्यात आलेलं आहे ना. ऋणपत्रे विकून जी काही निधी प्राप्त केल्या गेली. त्याचप्रमाणे मोठी जी काही खासगी कंपनी जी होती ती रस्ते निर्माण करण्यासाठी प्रवेश करता यावा म्हणून MRTPच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये शिथिल करण्यात आली है ना. रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, मोनोपोली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, त्याच्यात काय केलं त्यांनी मोठ्या खासगी कंपन्यांना रस्ते निर्माण करण्याचा जो काही प्रवेश होता त्याच्यामध्ये यावं म्हणून कायद्यामध्ये
तरतुदी ज्या काय होत्या त्या शिथिल करण्यात आल्या MRTP मध्ये. महामार्गांचा जो काही पुलांचा व महामार्ग आणि बोगद्यांचा जो काही उपयोग करण्यासाठी वाहनांकडून शुल्क वसूल करता यावे म्हणून महामार्ग अधिनियमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे ना. जसं की तुम्ही दिल्लीवरनं समजा त्या भागाला जाणार म्हणजे उत्तर भारतामध्ये जर का तुम्ही गेले तर तुम्हाला बोगदे खूप मिळतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही भोपाळला गेलेत म्हणजे समजा नागपूरवरनं किंवा वर्धेवरनं समजा दिल्लीला जात असताना आणि भोपाळ मार्गे गेलेत तर भोपाळ मार्गाला बोगदे खूप कमी आहेत है ना. पण आळंद वळणाचा मार्ग मात्र खूप जास्त आहे. पण त्याचप्रमाणे जर का तुम्ही कल्याणवरनं समजा गोव्याला जात असाल तर कोकण मार्ग जो आहे हा पूर्ण बोगद्याचा मार्ग आहे असं म्हणून समजला जातं. बरोबर. तर त्या बोगद्यांवर सुद्धा बोगद्याच्या याच्यात सुद्धा काय करण्यात आलं की टॅक्स पडेल, गाड्यांना टॅक्स ठेवण्यात आलेला. रस्ते निर्माण करण्यासाठी जी काही यंत्रसामुग्री आयात करणार त्यात आयात शुल्क कमी करण्यात आले है ना. म्हणजे आपण जे काही इम्पोर्ट्स करतो जे काही आयात करतो रस्ते निर्माणासाठी है ना, जसं की JCB मशीन्स असेल, त्यांच्या मिक्सर्स असतील, मोठ्या मोठ्या ज्या काही मशीन्स असतील किंवा इम्प्रुव्हमेंट्स ऑफ द मशीन्स ज्या काही असतील, समजा आपल्याला बाहेरच्या देशातून समजा आयात करावं लागत असेल तर त्याच्यावरचं जे काही आयात शुल्क जे होतं ते आयात शुल्क सुद्धा काय करावं लागलं, कमी करण्यात आलं. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी खासगी सहभाग वाढवण्यासाठी 30 वर्षासाठी, फक्त इथे तुम्ही नोटिंग करा की किती वर्षासाठी, 30 वर्षासाठी बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा. बरोबर. या तत्वावर जलद गती राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची खासगी कंपन्यांना अनुमती देण्यात आली. समृद्धी मार्ग सुद्धा त्यातलाच आहे. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा. रस्ते निर्मिती क्षेत्रात विदेशी भांडवल गुंतवणुकीला सरकारने जी काही परवानगी दिली, परंतु या कार्यासाठी जी काही गुंतवणुकीसाठी विदेशी भाग भांडवलाची मर्यादा 74% निश्चित करण्यात आली. जी आधी 54 होती ती किती करण्यात आली, 74, म्हणजे 20%नी त्याच्यामध्ये काय केलं, वाढ केली. त्याच्यानंतर आपण बघूया की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रस्ते वाहतुकीचे महत्व काय आहे है ना. रेल्वेचा हा सुद्धा रस्त्यामध्ये येणार, पण जे काही रस्त्यांचं जे काही आहे ते रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये काय महत्व आलं ते बघूया. रस्ते वाहतुकीद्वारे देशातील राज्यातील जी काही दूरची जी काही शहरे व खेडी होती ती कशी झाली, परस्परांना जोडून झाली है ना. बरोबर आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीत देशाचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरले. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेल्वेने ज्या तुलनेमध्ये वाहतूक अधिक सोयीची, जलद, लवचिक असते, कमी अंतरासाठी ती सोयीस्कर असते आणि विशेष प्रवासी वाहतुकीसाठी ती अधिक योग्य असते आणि वस्तूंची घरापर्यंत वाहतूक करण्यासाठी ती कसे असते, सोयीस्कर असते. रस्ते वाहतूक रेल्वे वाहतुकीला पूरक असते. पहा मी काय म्हणतो, रस्ते वाहतूक रेल्वे वाहतुकीला पूरक असते. आता मला एक सांगा, रेल्वे स्टेशनवर समजा जायचं आहे आणि समजा रस्तेच नसतील तर मग ते कसं असणार है ना. बरोबर आहे ना. म्हणजे काय झालेलं की रेल्वे स्टेशनवर जायचं असेल किंवा रेल्वेतनं जे काही आपल्याला माल पुरवठा म्हणा किंवा प्रवासी म्हणा यांना येण्या जाण्यासाठी जे काही असेल ते रस्त्यांचा खूप अति आवश्यक आहे. बरोबर. आणि म्हणूनच काय म्हटलं गेलेलं आहे की रस्ते वाहतूक हे रेल्वे वाहतुकीला काय आहे, पूरक आहे. रस्ते वाहतुकीमुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला काय ठरेल, सहाय्यभूत असते, प्रश्नच नाही. या क्षेत्राला लागणारी जी काही आदाने असेल ते क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचे तसेच कृषी उत्पन्न बाजारापर्यंत पोहोचवण्याचे कार्य रस्ते वाहतूकच करते है ना. म्हणजे उत्पादित झालेला जो काही माल असेल तो माल परिपूर्णपणे बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी कृषीसाठी रस्ते हे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यानंतर आपण बघूया की भारतातील जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये नेमकं वाहतुकीच्या काय समस्या आहेत है ना. आता कुठेही बघा, जशी जशी आपण प्रगती करत जातो तशा समस्या या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. पहा मी काय म्हणतोय, कुठलीही प्रगती जर का साधायची असेल तर प्रगती साधत असताना समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. मग जशा काही तुम्हाला समस्या येतील तर त्या समस्याचं निराकरण तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. आता वाहतुकीसाठी रेल्वे म्हणा किंवा रस्ते म्हणा हे तर आहे, मग त्यामध्ये समस्या काय निर्माण झाल्या, अयोग्य रस्ते. म्हणजे रस्ते तर बनवले पण ते कसे झाले, अयोग्य झाले. बरोबर आहे. मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेस आपण बघतो की रस्त्यांचं रिपेरिंगच सुरू आहे ना. काही वेळेस तर असं होऊन जातं की विरोधी पार्टी त्याच्यामध्ये काय काय ते कारण घेऊन हे करतात. बरोबर.
काही दिवसाआधी असं म्हणायचे की समजा वर्धेवरनं समजा नागपूरला जात असाल आणि तुमचा समजा हात समजा फ्रॅक्चर झाला असेल, आम्ही काय म्हणतोय, हात जर का फ्रॅक्चर झाला असेल तर तुमचा हात जुळून जाईल नागपूरला जातपर्यंत, म्हणजे इतके खास काळजी होते. परंतु आता तसं काही राहिलेलं नाही आहे. पण अयोग्य रस्ते या वाहतुकीच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. त्यानंतर खाजगी मालकी. आता मी तुम्हाला एक 5 मिनिटं आधी सांगितलं की समृद्ध च्या मार्गाद्वारे जे काही रोड्स बनल्या गेलेत त्यामध्ये खाजगी मालकीचा सहभाग आहे. त्यांनी कसं केलेलं की आपलं इम्प्लिमेंटेशन केलं, रस्ते बनवले आणि रस्ता बनवल्यानंतर नेमकं काय झालेलं की जे काही टॅक्स ठेवलेला त्यांनी, जो टॅक्स काही ठेवला तो त्यातनंच ते वसूल करतील आणि काय करतील, त्याची भरपाई करतील. म्हणजे जवळपास 48,000 व्यक्ती रस्ते वाहतुकीच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. हे जे मी तुम्हाला आकडे सांगितले हे 2001 ते 2 चे आकडे आहेत. पहा, 48,000 आणि अजूनपर्यंत या व्यवसायामध्ये जुळल्याच जात आहे. त्याच्यानंतरचा कुठलाही आकडा उपलब्ध नाही, पण नक्कीच 48,000 पेक्षा जास्त व्यवसायी या रस्त्यांच्या खासगीकरणामध्ये जुळलेले असतीलच. कराचा भाग ही एक मोठी समस्या आहे. भारतीय रस्ते परिवहन वेगळ्या कराच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, जसे की विक्री कर, आयात शुल्क, वाहन कर, त्याचप्रमाणे पंजीयन शुल्क इत्यादी अनेक करामुळे करांचा भार काय झालेला आहे, वाढलेला आहे. वाहतुकीचा मोठा खर्च आहे, प्रश्नच नाही. आता तर पुन्हा कोविड-19 मुळे तुमचे रेट सगळ्यात इन्क्रीज झाले. वर्धेवरून समजा तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर 3 पट तिकीट झाले. कारण काय झालेलं की त्यांचं डिस्टन्सिंग आलेलं, कमी सीट्स भरून येत आलेले, परंतु त्यांना जो काही खर्च येईल त्या 60 सीटाचा खर्च येईल, पण 30 सीटामध्ये हे करावं लागेल. म्हणजे भार त्यांचा काय झालेला, वाढलेला. स्पर्धा, रेल्वे वाहतुकीला मुख्य स्पर्धा जर का असेल तर रस्तेचा स्पर्धा आहे आणि त्यामुळे संसाधनाचा जो काही उपयोग होतो तो रेल्वे आणि रस्ते एकमेकाला पूरक असल्यामुळे त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे याला तो स्पर्धक आहे तर त्याला हा स्पर्धक आहे. मग ज्या काही आता या तर समस्या झाल्या, मग ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा कोणत्या कोणत्या आहेत की जलद महामार्ग आणि 4 पदरी महामार्गाची निर्मिती केली जावी, त्यामुळे मालाची वाहतूक जास्त वेगाने करता येईल, है ना. 1 पदरी आणि 2 पदरीमध्ये नक्कीच फरक आहे. 1 पदरीमध्ये जास्त वेळ लागेल, पण 2 पदरीमध्ये जास्त वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे 4 पदरीमध्ये पुन्हा कमी वेळ होईल, बरोबर. स्पीड मेंटेन केला जाईल आणि त्यामुळे वाहतूक जी आहे, मालाची जी वाहतूक आहे, खूप जलद गतीने पोहोचण्याचं काम करेल. सरकारचे जे काही रस्ते वाहतुकीचा विकास व रस्त्याची जी काही देखभाल करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल किंवा दिला पाहिजे. चांगलं सजेशन आहे की ऍक्च्युअल गव्हर्नमेंटच्याच हातामध्ये ठेवायला पाहिजे, शासकीयच्या हातामध्ये ठेवायला पाहिजे. पण जरी काम थोडंसं कमी याच्यामध्ये होत असेल, हळूहळू होत असेल, पण तरी ते चांगलं होत असेल असं मला वाटतंय. पण खाजगीकरणामुळे हा जो समस्या आहे हा समस्या निघून गेलेला. तेच करतील, तेच पैसे घेतील आणि तेच त्याचा पूर्ण निपटारा सुद्धा करतील. भारतामध्ये अनेक विद्यमान रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. या रस्त्याची देखभाल करून शीघ्र सुधारणा घडवून आणणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जिथे जिथे ज्या पद्धतीने जे काही खराबी असेल ती खराबी सुद्धा आपल्याला ती योग्यरीती करावी लागेल. तांत्रिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की स्वचालित बसेस आहेत, ट्रॅक्स आहेत, मोटर गाड्या आहेत इत्यादीची आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः या वाहनामध्ये इंधनाची बचत मोठ्या प्रमाणामध्ये होईल किंवा असं काही तंत्र आणायला पाहिजे की इंधनाची जी काही बचत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. सरकारने जे काही राज्य परिवहन मंडळांना स्वतंत्रता दिली पाहिजे, त्यांच्या कार्यामध्ये कधी हस्तक्षेप करायला नको. या कारणाने काय होईल की मंडळाचं जे काही संचालन आहे ते जेणेकरून लाभ प्राप्त करण्यामध्ये जास्त प्रॉफिटेबल आहे. आता तुम्ही एक बघा, स्वतःची जर का गाडी असेल आणि रस्त्यावरून नेत असू आपण, तर ती नेत असताना आपण खूप चांगल्या पद्धतीने घेऊन जाऊ, है ना, बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे जर का खाजगी बसेसमध्ये जर का खूप मोठ्या प्रमाणात, तर ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेऊन जातील, बरोबर आहे. म्हणजे देखभालीचा खर्च हा कमी होईल आणि त्याचा जो काही इफेक्ट आहे किंवा त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम हा टिकटेवर होईल, प्रवाशांच्या टिकटेवर होईल. हे खूप एक चांगलं सजेशन आहे. त्यानंतर आपण बघूया की भारतीय जलवाहतूक काय आहे ना. आता 2 पद्धतीने भारतातील जलवाहतूक ठेवल्या गेलेली आहे.
एक म्हणजे आंतरजल वाहतूक आणि दुसरं म्हणजे सामुद्री. सामुद्री जनरली गुड्ससाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगामध्ये आणलं जातं. आणि आंतरजल वाहतूक जर का तुम्ही केरला साईडला गेले तर जसं आपण एका वार्डातनं दुसऱ्या वार्डामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शहरामध्ये जर का आपण जातोय तर तिथे जात असताना आपण ॲटोचा किंवा टॅक्सीचा उपयोग करतो. जर का बॉम्बेमध्ये तुम्ही गेला आणि तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जायचं असेल तुम्ही टॅक्सीचा किंवा ॲटोचा वापर करता, बरोबर, किंवा स्वतःच्या गाडीचा वापर करता, बरोबर. तर केरळ साईडला तुम्ही गेले तर तिथे समुद्राचा भाग खूप जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कोचीनचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कोचीनमध्ये प्रत्येक वाडामध्ये जायसाठी बोटी ठेवल्या गेलेल्या आहेत, बरोबर. आणि त्या बोटीमध्ये प्रवासी आणि खूप कमी किमतीमध्ये. आता तुम्हाला असं वाटेल की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आणि तिथून समजा आपल्याला पुन्हा एक 5 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर मग गाडीचं काय, मग तिथे कसं होणार, बरोबर. तिथे तर रस्ते आहेत, मग तर तिथे जलाचा काही उपयोग नाही आहे. मग त्यावेळेस कसं असते की तुम्ही तुमची त्या बोटीमध्ये गाडी सुद्धा घेऊन जाऊ शकता, तुमची स्वतःची सायकल सुद्धा घेऊन जाता, म्हणजे अशी सुद्धा तिथे सोय केलेली आहे, बघा. म्हणजे आंतरजल वाहतुकीमध्ये हा खूप सोयीस्कर आणि सोपी प्रकार करण्यात आलेला आहे. आणि त्याचा किंमत, त्याचा कॉस्ट हा सुद्धा खूप कमी आहे आणि गरिबांसाठी एकदम चांगला आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अंतर्भूत जलवाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळेस 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवळपास 45 कोटी रुपयाची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती. काही राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आले होते आणि जुन्या नावाच्या जागी नवीन नाव सुद्धा देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघूया की समुद्र वाहतूक. जनरली 4200 मैल लांबीचा समुद्र किनारा स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेस भारतामध्ये फक्त 42 बोटी होत्या आणि एकूण वाहतुकीपैकी केवळ 2% वाहतुकीच बोटीद्वारे केली जात होती. परंतु भारतातून विदेशीत केली जाणारी माल वाहतूक मुख्यतः विदेशी जहाज कंपन्यावर अवलंबून होता. परंतु शिपिंग कॉर्पोरेशन अस्तित्वात आल्यामुळे, है ना, गुड्ससाठी पर्टिक्युलर शिपिंग कॉर्पोरेशन अस्तित्वात आल्यामुळे हे सगळं निघून गेलेलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतातील समुद्री मार्गाने जलवाहतूक ही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागली. 1994-95 मध्ये जवळपास 147 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली 94-95 मध्ये. 2004-5 मध्ये जवळपास त्याच्या दुप्पट झाली. आपल्या इथनं काय काय जातं, तेलबिया, सोयाबीन, तेलबिया, कापूस, याचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये समुद्री मार्गाने गुड्स पाठवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचे बंदर म्हणजे कुठले, चेन्नई, कोचीन, एन्नोर, कांडला, कलकत्ता आणि गोवा. आणि आता सध्या जे झालेलं नवीन मेंगलोर, पॅराटॉफ, तुतीकोरीन आणि विशाखापट्टणम. पहा, मी तुम्हाला नवीन नावं सांगतोय. नवीन नावामध्ये पॅरादीप, तुतीकोरीन आणि विशाखापट्टणम. विशाखापट्टणम तर ऑलरेडी आहेच, परंतु मेंगलोर, पॅरादीप आणि तुतीकोरीन हे नवीन आहे. छोटे छोटे बंदर महाराष्ट्रामध्ये आहेत, कर्नाटकामध्ये आहेत, केरळमध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहेत, गोवामध्ये आहेत, ओरिसामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदमान आणि निकोबारमध्ये सुद्धा आहेत. आणि जलवाहतुकीपैकी 82% जलवाहतूक मोठ्या बंदरातून केली जातं. आणि सध्याची जी बंदरांची जी काही जलवाहतूक हाताळण्याची जी क्षमता आहे ती अपुरी आहे. परंतु 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बंदरांसाठी पर्टिक्युलर 9,428 कोटी रुपयाची खर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. मी पुन्हा एकदा सांगतो, 9,428 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग त्याच्यामध्ये समस्या कोणत्या कोणत्या आहेत, तर समस्या आहेत की संचालनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. उथळ पाणी, नद्याचे बदलते प्रवाह, नद्यामध्ये गाळ साचणे, कालव्यांची अरुंदी, समुद्राच्या काठाचे खचणे इत्यादीमुळे जहाजांच्या नावाची वाहतूक सुरळीतपणे करता येत नाही. जुन्या बोटी ज्या काही आधुनिकरणाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. नौकानयन, जलविद्युत केंद्र, पूर नियंत्रण आणि सिंचन या कार्यात पुरेसा समन्वय नसल्यामुळे नौकानयनामध्ये अडथळे निर्माण होतात. जहाजाची जी काही माल वाहतूक आहे ती नेण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता कशी आहे, अपुरी आहे. जहाज कंपन्यांना वाहतुकीचा सरासरी खर्च बराच आहे, त्यामुळे त्यांची स्पर्धात्मक शक्ती जी आहे ती कमी झाली. भारतीय जहाज वाहतूक कंपन्यांना परदेशातील सुस्थापित जहाज वाहतूक कंपन्यांबरोबर तीव्र स्पर्धा करावी लागते, प्रश्नच नाही. आणि त्या कारणाने नेमकं काय झालेलं की या समस्याचं जोपर्यंत निराकरण होणार नाही तोपर्यंत
हे हे कसं राहील, समस्यायुक्तच राहील. त्याच्यानंतर आपण बघूया की भारतातील विमान वाहतूक कशा पद्धतीची आहे. पंचवार्षिक योजनेमध्ये जी काही विमान वाहतूक सेवा जे काही विकसित करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि पहिल्या 3 योजनेमध्ये किमान वाहतूक सेवावर जवळपास 50 कोटी रुपये खर्च करण्यात आला. नंतरच्या 3 योजनांमध्ये एकंदर 95 कोटी, 1995 कोटी, 2001च्या सरतेशेवटी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या कंपन्यांना मालकांची जी काही अनुक्रमे 28 आणि 53, म्हणजे इंडियन एअरलाइन्सवर 28, एअर इंडियावर 28 आणि इंडियन एअरलाइन्सवर जवळपास 53. या वर्षामध्ये 31.3 लक्ष इंडियन एअरलाइन्स आणि 55.2 लक्ष प्रवाशांची वाहतूक केली. परंतु कोविड-19मुळे 19-20 असं म्हणूया किंवा 20-21 असं म्हणूया किंवा मार्च महिन्यापासून सगळं कसं आहे, सध्या पूर्ण स्टाफ आहे, सगळं थांबवल्या गेलेलं आहे. त्याचप्रमाणे जे काही माल वाहतूक झाली हवाई मार्गाद्वारे ती 2001 ते 2च्या दरम्यान 276.6 कोटीची होती आणि 2011-12 मध्ये जवळपास त्याच्या म्हणजे 300च्या जवळपास होती, 300 कोटीच्या जवळपास होती. आणि 2018-19 आकडे अजूनपर्यंत आलेले नाही, पण 2018-19 मध्ये 384 कोटी चा सहभाग त्याच्यामध्ये होता. आणि जनरली हैदराबाद आणि गोवा हे विमानतळासाठी खासगी सहभागाचा विकास केला जात आहे. ओके, थँक्यू.